नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर भावांनो, खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही माझे व्हिडिओ बघता. तर एवढे साधे व्हिडिओ असूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करता, तर खरंच मनापासून धन्यवाद. तर काही लोकांचं तर असं म्हणणं येतं की तुमचे व्हिडिओ बघण्यासारखेच नाहीत, एकदम साधे आणि सिंपल, कोणत्या विषयावर व्हिडिओ नसते तर काही नाही, असं कोणचा पण व्हिडिओ टाकून देता तुम्ही, तरी पण सपोर्ट करतात. काय हरकत नाही, ज्यांना आवडते ते बघतात. तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे, तर दादा तुम्हाला सांगू, तुम्ही कमेंट केली होती, तुमचं नाव पण नाही घेत आणि तुमची कमेंट पण नाही सांगत, पण त्यातून सांगते तुम्हाला, मला जेवढं कळतं तेवढं सांगते मी. हा संसार आहे, हा संसार तोडायचा म्हणलं ना 5 मिनटाचं काम नाही, जोडायचं म्हणलं ना अख्खं आयुष्य जातं तरी तो संसार जोडला जात नाही. आणि ह्या संसारामध्ये प्रत्येक गोष्टीचा सामना करायला लागतो, हर गोष्टीचा सामना करायला लागतो. पैशा पाण्यापासून, सुखादुःखापासून, नातेवाईकापासून, शेजाऱ्यापासून सगळ्याचा सामना करायला लागतो आणि प्रत्येकाचं सहन करायला लागतं. आपण जर घरातली मोठी व्यक्ती असताना तर सहन करायला लागतं सगळ्याचं. का? तर हा संसार टिकवायसाठी, नाही तर संसार मोडायला वेळ नाही लागत तुम्हाला. आणि घरातले मेन व्यक्ती पण समजदार पाहिजे की एका शब्दात त्यांनी ऐकलं पाहिजे सगळ्यांचं. समजून सांगणारे पण आणि समजून घेणारे पण, घरातले प्रत्येक लोक समजून घेणारे पाहिजेत, समजून सांगणारे पाहिजेत, लहान असो या मोठे असो. लहान्यांनी पण मोठ्याचा आदर केला पाहिजे, मोठ्यांनी पण लहानाचा आदर केला पाहिजे, तर ते घर आणि तर तो परपंच. नाही तर ह्याने एक शब्द बोलला की त्याने दुसरा शब्द बोलायचा, तिथं झालं भांडणांचा, आला घराचा सगळा धिंगाणा. हे नसलं पाहिजे. तुम्हाला एक सांगू, 27 वर्ष झालं लगीन झालेलं ना, 27 नाही 26 वर्ष झालं वाटतं, हां 26 वर्ष झालं लगीन झालेलं. सपोर्ट कोणाचा नव्हता, आईवडिलाचा, कोणाचा सपोर्ट नव्हता. एकटीनं एकटीत होते, अनाथ. पण 27 वर्ष झालं मी कधी अशी 2 दिवस माझ्या लेकरांना कुठं घेऊन गेले आणि कोणचे नाते दाखवलेत आणि हे आपलंही म्हणलं असं कधीच आठवत नाही मला. का नाही गेले मी? कारण की माझ्या घरातले माणसं तसे आहेत. माझ्या घरातले सगळेच माणसं, सासू सासरे सगळे, जेवढी फॅमिली, अगर मला त्रास असता तर मी कुठं गेले असते का? गेलेच असते ना. त्रास असता तर गेले नसते का? असं थोडी आहे. घरातले सगळे व्यक्ती समजदार पाहिजे. घरात भांडण जरी झालं तर ते आपसात आपल्या घरातच आपलं मिटलं पाहिजे भांडण. तुम्ही एक शब्द बोलला की त्या 2 शब्द बोलणार, ह्याला अर्थ नाही. आणि प्रत्येक वेळेस नवऱ्याची चुकी नसते आणि प्रत्येक वेळेस बायकोची चुकी नसते. हा परपंच आहे. आपली बायको बोलते ना, कशासाठी बोलते? एक घरातली गोष्ट असते, पैशा पाण्याची, काय पण म्हणा, ते समजून घेणं आपलं काम आहे. राग येऊ देऊ नका, मला जेवढं कळतं ना तेवढं बोलते मी. एक समजून, तुम्ही घरातली मोठी व्यक्ती आहात, समजून घ्यायचं काम आहे आपलं. अरे आपली बायको बोलते, कशासाठी बोलते, काय कारण असेल तिचं बोलण्याचं, ते समजून घेतलं पाहिजे ना. अगर कारण पण नसेल, चला ठीक आहे, काहीच कारण नाही त्या गोष्टीला, तरी पण ती बडबड करते. शांत बसायचं, थोडंसं वाढवण्यात काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. असं कसलं टेन्शन तिला, बोलता येत नसन, चिडचिड होत असेल, त्याने लाजच्या टोकाला जाण्याची गरज नाही आहे. माहीत नाही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतो आहे की नाही, पण मला तसं वाटतं. लाजच्या टोकाला भांडण नेण्याची काहीच गरज नाही. लय त्रास काढायला लागतो संसारात. हा संसार कडेला न्यायचं म्हणलं ना, लय वेदना सहन करायला लागतात. टिकवायचं जर म्हणलं तर, आज मी माझ्या घरामध्ये परिस्थिती नाजूक आहे, पण खूप खुश आहे आणि खूप सुखी आहे. पैसा पाणी नसेल तर काय फरक पडतो? उपाशी तर बसत नाही ना माणूस. अरे कष्ट केलं ना, काही कमी पडत नाही. जो कष्ट करतो ना त्याला काही कमी पडत नाही. पहिल्यापासून मी कष्टच करीत आले आणि कष्ट मी आनंदाने करते, की मला कंटाळा येतो आहे, की मला घरात बसायचं आहे, असं कधी मनामध्ये आणत पण नाही. ती गोष्ट मी मनापासून कष्ट करते, पण कधी कोणत्या गोष्टीचं कमी नाही. आणि नाजूक परिस्थितीला तर मी कधीच हार मानत नाही. फक्त एकच, सत्याने चला. आपण म्हणतो नाही आता सगळं बदललं आहे,
खऱ्याचं खोटं होतं आहे, पण आपलं मन आपल्याला काय सांगतं आहे, सत्याने चाला तुम्ही, सगळं व्यवस्थित होईल. हर गोष्टीला घरात भांडण, हर गोष्टीला नाही त्या शब्दाला अर्थ लावून हे काही कामाचं नाही. आज एवढ्या वर्ष मी माहेराला नाही गेले. तुम्ही मला तो प्रश्न विचारला होता ना, माहेराला गेले नाही. कारण तेच ना, की घरातले माझे माणसं खूप खुश आहेत आणि सगळे माझं ऐकतात. मी म्हणेन तेच खरं. मग काय कमी आहे मला? आईचं, बापाचं, भावाचं, बहिणीचं सगळ्याचं प्रेम माझा नवरा मला देणार. माझी मुलंसुद्धा आठवू देत नाहीत काय? जरा शांत बसले ना, काय बसली का मम्मी, काय विचार करते तू? आता आहेत ते आपले, आता आपले आहेत, पण सपोर्ट तर करते शब्दाचा. नंतरचा नंतर विषय. असं प्रत्येकाला जीवन एकट्यालाच काढायला लागतं. किती पैसा असला आणि किती नातेगोते असले आणि किती मुलं मुली चांगले असले, एकट्याला जीवन काढायचं आणि एकट्याचा त्रास एकट्यालाच सहन करायचा. काय चुकीचं बोलते का मी? कमेंटमध्ये नक्की सांगा मला. एकट्यालाच एकट्याचा त्रास सहन करायचा. त्याच्यासाठी ना शांत राहणं, घरातल्या गोष्टी बाहेर न सांगणं, तेच लय चांगलं. तुम्ही बघितले माझे व्हिडिओ, मी कधी घरातल्या जास्त गोष्टी बाहेर सांगत नाही. हा मी सांगन तर काय, की हा माझं पहिलंचं लहानपण, पहिलेचे हाल झालेले, हे असा कधीतरी असा एखादा व्हिडिओ बनवते मी. पण जास्त घरातल्या गोष्टी मी बाहेर सांगायला जात नाही. तसं तुमचं कसं आहे दादा, तुमच्या मनाला दुःख लागलं ना, तुम्ही कोणाला सांगता, कोणाला बोलता, तीच व्यक्ती तो शब्द उचलणार आणि घरी जाऊन सांगणार, अरे तुमचे घरवाले अशी बोलत होते. मग त्याच्यामध्ये काय होणार? जास्त वाद होणार. काही कोणाला सांगून पण फायदा नाही, कोणालाच काय सांगून फायदा नाही. आपल्या मनालाच विचारायचं, चुकीचं आहे का कसं ते मनाला विचारायचं, बरं आहे का, बरोबर आहे का नाही ते पण मनालाच विचारायचं. आपलं मन आपल्याला वाईट दिशा कधी दाखवत नाही. मला माहीत नाही तुम्हाला काय वाटतं ते, पण आपलं मन आपल्याला चुकीचा रस्ता कधी दाखवत नाही. मनाला विचारायचं, मी सरळ आहे का म्हणून, माझं काही चुकतं आहे का म्हणून. आणि कधी पण लोकांबद्दल ना चांगला विचार करायचा. कधी पण दुश्मन जरी असला ना, बोलला गोड तर बोलायचं. आपण सरळ आहेत ना, आपण सरळ रस्त्याने चालायचं. की तो आडव्या रस्त्याने चालतो म्हणून आपण त्याच्यापेक्षा आडव्या रस्त्याने नाही चालायचं. बघते तुमचे व्हिडिओ कधी कधी मी, कधी कधी तुमच्या शब्दामध्ये कुठंतरी गोंधळ होतो, पण ठीक आहे, सोशल मीडियावर आहे, माणूस बोलतो एखादा शब्द इकडं तिकडं. पण बघते नेहमी तुमचे व्हिडिओ चांगले असतात तसे, पण थोडा समजदारपणा घेणं पण दादा खूप गरजेचं आहे. थोडंसं समजून घ्यायचं. हे घर आहे, परिवार आपला आहे, मुलं आपले येतं, आईवडील आपलेच आहेत. तुमचे व्हिडिओ बघून बोलते मी, सगळे आपलेच आहेत आणि आपण घरामध्ये मेन आहेत. खरं आहे का खोटं? आपणच लय ताणताना उड्या मारले तर कसं होणार? घर कोलमडणार नाही का? मला सांगा तुम्ही. त्याच्यासाठी घरातल्या मेन माणसाने शांत राहणं हे लय गरजेचं आहे. हां, त्यांना पण दुःख लागतं, ठीक आहे, मनाला वाईट वाटतं, पण हे टिकवण्यासाठी ना शांतच राहणं लय गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा. काही चुकीचं बोलले ना तरी कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला.